आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। युटी म्हणजे यूज अँड थ्रो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। ठाकरेंच्या एसनची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत। ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा। पक्षातील मतभेदानंतर ठाकरेंची शिंदेंना सीएम पदाची ऑफर। दीपक केसरकरांचा मोठा दावा। पुन्हा युतीची स्थापना करा। या शिंदेंच्या मागणीला नकार मिळाला तेव्हाच पुढचं पाऊल उचललं, केसरकरांचं वक्तव्य। गृह राज्यमंत्री योगेश कदम उद्या बीड आणि जालना दौऱ्यावर। योगेश कदम संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, तसंच जालन्यातील शिवसेना नेत्यांची भेट घेऊन बैठका देखील घेणार। जालना सहकारी साखर कारखान्याला अंजली दमानी यांची भेट। दमानी या कारखान्याच्या सभासद आणि शेतकऱ्यांच्या भेटीला। खरेदी विक्रीच्या वादातून साखर कारखाना ईडीच्या ताब्यात। कुणाल कामराला शिवसेनेचा प्रसाद काय असतो ते दाखवणार, कुणाल सरमळकर यांचा इशारा। कुणाल कामराला पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स। कामरामध्ये हिंमत नाही म्हणून तो पोलिसांच्या चौकशीला सामोरं जात नाही, सरमळकर यांची टीका। राज ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक। लालबाग परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेमध्ये जात मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये विचारणा। मराठीमध्ये काम झालं पाहिजे, मनसे कार्यकर्ते आक्रमक। सांगोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। दीपक आबा साळुंखे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि साळुंखे यांच्यामध्ये बैठक, तर साळुंखेंच्या ऑफिससमोर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पुष्पवृष्टी। सदाभाऊ खोत यांच्यासारखी माणसं भीक मागत फिरतील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हल्लाबोल। तर मला किमान राज्यपाल तरी करा, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेत केलं होतं।